नमस्कार भक्तांनो, नवनाथ कथासार हा ग्रंथ दिव्य अशा चरित्रमय कथांनी सजलेला आहे. या ग्रंथ वाचनाने ऐहिक उत्कर्ष आणि पारलौकिक कल्याण होते. नवनाथ कथासारमधील 1 ते 40 अध्याय वाचनाने सर्व इच्छा पूर्ण होतात. परीस व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतात. यश, ऐश्वर्य, धनसंपत्ती, पुत्र या सर्व गोष्टी प्राप्त होतात. हे सर्व अध्याय वाचल्याने मनुष्याचे जीवन सार्थकी लागते. या सर्व अध्यायांची फलश्रुती आपण ऐकणार आहोत. अध्याय पहिला. या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा श्रवणाने घरातील संबंध बाधा नष्ट होते. अध्याय दुसरा. या अध्यायाच्या वाचनाने वा श्रवणाने अपार धनसंपदा प्राप्त होते आणि आपले कार्य यशस्वी होते. अध्याय तिसरा. या अध्यायाच्या वाचनाने शत्रूंचा विनाश होतो. कोणी मूठ मारली असेल तर ती बाधा दूर होते. मुष्टियुद्ध विद्या प्राप्त होते. घरामध्ये मारुतीचे वास्तव्य राहते. अध्याय चौथा. या अध्यायाच्या वाचनाने कपट, कारस्थाने यातून आपली मुक्तता होऊन शत्रूचा नाश होतो. निरंतर शांती लाभते. राजदरबारी मान मिळतो. आपले कार्य सिद्धीत जाते. अध्याय पाचवा. या अध्यायाच्या नित्य पठनाने वा श्रवणाने घरात भूत पिशाच्य बाधा होणार नाही. झाली असल्यास निघून जाईल. अध्याय सहावा. या अध्यायाच्या वाचनाने शत्रूच्या मनातील कपट दूर होईल. तो मोहित होऊन मित्र बनेल. अध्याय सातवा. या अध्यायाच्या नित्य पठनाने वा श्रवणाने 84 लक्ष योनीत पुनर्जन्म येणार नाही. चिंता, व्यथा, जखिनीचे भय नष्ट होईल. अध्याय आठवा. या अध्यायाच्या नित्य वाचनाने परदेशी गेलेला मित्र परत भेटेल. चिंता दूर होईल. अध्याय नववा. या अध्यायाच्या वाचनाने 14 विद्या व 64 कला यांचे ज्ञान होईल. त्या अनुकूल होतील. अध्याय 10वा. या अध्यायाच्या वाचनाने स्त्रियांचे विकार दूर होतील. मन निष्कपट होईल. संतती जगेल व वाढेल. अध्याय 11वा. या अध्यायाच्या नित्य पठनाने वा श्रवणाने अग्निभय नष्ट होईल. गृहदोष दूर होतील. संतती व संपत्ती प्राप्त होईल. अध्याय 12वा. या अध्यायामुळे देवतांचा क्षोभ व कोप दूर होईल. सर्व देवता सुख देतील. अध्याय 13वा. या अध्यायाच्या वाचनाने स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल. पूर्वजांचा उद्धार होईल. अध्याय 14वा. या अध्यायाच्या नित्य पठनाने तुरुंगातून मुक्तता होईल. निर्दोषपणे लोकात मिसळता येईल. अध्याय 15वा. या अध्यायाच्या नित्य पठनाने वा श्रवणाने घरातली व बाहेरची भांडणे मिटतील. घरात सुख शांती लाभेल. अध्याय 16वा. या अध्यायाच्या वाचनाने दुष्ट स्वप्नांचा नाश होईल. अध्याय 17वा. या अध्यायाच्या वाचनाने योगसिद्धी प्राप्त होईल. दुष्टबुद्धी नष्ट होईल. सन्मार्ग प्राप्त होईल. अध्याय 18वा. या अध्यायाच्या नित्य वाचनाने ब्रह्महत्येचे पातक नष्ट होईल. पूर्वजांचा कुंभीपाक नरकातूनही उद्धार होईल. अध्याय 19वा. या अध्यायाच्या नित्य वाचनाने परमानंदकारक मोक्ष प्राप्ती मिळेल. अध्याय 20वा. या अध्यायाच्या नित्य वाचनाने वेडाची बाधा दूर होईल. मन ताळ्यावर येईल. प्रपंच सुखाचा होईल.
अध्याय 21. या अध्यायाच्या नित्य वाचनाने गोहत्येचे पातक नष्ट होईल, चित्त शुद्ध होईल, मृत्यूनंतर तपोलोकात जाता येईल. अध्याय 22. या अध्यायाच्या नित्य वाचनाने पुत्राची इच्छा असणाऱ्यांना विद्यावान पुत्र लाभेल, तो विद्वज्जनात मान्यता प्राप्त होईल. अध्याय 23. या अध्यायाच्या वाचनाने घरात खूप सोने लाभेल व टिकेल. अध्याय 24. या अध्यायाच्या वाचनाने बालहत्येचे पातक नष्ट होईल, वांझ स्त्रियांना पुत्र प्राप्त होईल, पुत्र वाचतील आणि सुखात नांदतील. अध्याय 25. या अध्यायाच्या वाचनाने दुसऱ्यांचे शाप बाधणार नाही, फक्त मनुष्यजन्मच प्राप्त होईल, उत्तम आरोग्य, पतिव्रता स्त्री आणि गुणी पुत्राचा लाभ होईल. अध्याय 26. या अध्यायाच्या श्रवणाने घराण्यात कोणाची हत्या झाली असेल तर तो दोष नाहीसा होईल, मुले शत्रूसारखी कधीच वागणार नाहीत. अध्याय 27. या अध्यायाच्या वाचनाने हरवलेली वस्तू सापडेल, स्थानभ्रष्ट झालेल्यांना आपले स्थान व अधिकार पुन्हा प्राप्त होतील. अध्याय 28. या अध्यायाने लग्न होत नसल्यास लग्न होईल, त्याला गुणवान धर्मपत्नी मिळेल, ती अखंड सेवा करेल. अध्याय 29. या अध्यायाच्या नित्य वाचनाने क्षयरोग बरा होईल, त्रिविध ताप नष्ट होतील. अध्याय 30. या अध्यायाच्या वाचनाने दृष्टीबाधा होणार नाही, चोरांपासून भय राहणार नाही. अध्याय 31. या अध्यायाच्या नित्य वाचनाने जारण मारण मंत्राचा त्रास होणार नाही, शाबरी मंत्राचे तसेच कोणाचेही कपटी प्रयोग आपल्यावर चालणार नाहीत. अध्याय 32. या अध्यायाच्या वाचनाने गंडांतरे व विघ्ने टळतील, आपले आयुष्य वाढेल. अध्याय 33. या अध्यायामुळे धनुर्वात होणार नाही, झाला असल्यास तो बरा होईल. अध्याय 34. या अध्यायाच्या नित्य पठनाने कोणत्याही कार्यात यश मिळेल. अध्याय 35. या अध्यायाने कोटी महासिद्धाचा म्हणजेच धार्मिक वृत्तीच्या पुत्राचा जन्म होईल, तो 42 पिढ्यांचा उद्धार करेल, लोक त्याची स्तुती करतील. अध्याय 36. या अध्यायाच्या वाचनाने साप किंवा विंचू चावला असल्यास त्याचे विष बाधणार नाही, मनुष्य बरा होईल. अध्याय 37. या अध्यायाच्या वाचनाने घरातील अज्ञान, दुश्चितपणा व दुश्शीलपणा नष्ट होतील, विद्यावान पुत्र लाभेल, घराण्याला लागलेला डाग नष्ट होईल. अध्याय 38. या अध्यायाच्या वाचनाने हिवताप, नवज्वर, मधुरा व इतर ताप बरे होतील. अध्याय 39. या अध्यायाच्या वाचनाने युद्धात विजय मिळेल. अध्याय 40. या अध्यायाच्या नित्य पठनाने वा श्रवणाने यश, ऐश्वर्य, धनसंपत्ती, पुत्र इत्यादी सर्व गोष्टी प्राप्त होतील. परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील. साधक मोक्ष मार्गावर आरूढ होईल. संपूर्ण नवनाथ भक्तिसार वाचल्याचे पुण्य पदरात पडेल. या सर्व अध्यायांच्या फलश्रुतीचा आपणास नवनाथ ग्रंथ वाचनासाठी अतिशय उपयोग होईल.